नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहताय जनता न्यूज, आवाज जनतेचा. आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये आहोत आणि मंगरुळपीर तालुक्यातील तहसील कार्यालय या ठिकाणी आहोत. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे जे पदाधिकारी आहेत, तो या ठिकाणी आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली जून जुलै ऑगस्टमध्ये, तर हा वाशिम जिल्हा शासनाने वगळलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु वाशिम जिल्ह्याची अतिवृष्टी जिल्ह्यामध्ये तो समाविष्ट करण्यात यावा या संदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर आणि तहसीलदार मॅडम यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. आपण त्या संदर्भात त्यांना विचारूया की नेमकी त्यांची काय मागणी आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तुमचं नाव सांगा प्रथम. बंडू लक्ष्मणराव भगत, जी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष दिव्यांग आघाडी वाशिम जिल्हा. सर, आमची तालुका आणि जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जे काही आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने आपल्या वाशिम जिल्ह्याला त्या अतिवृष्टीमधून वगळलेलं आहे. तरी आमची संभाजी ब्रिगेडची अशी मागणी आहे की आपल्या वाशिम जिल्ह्याचे जे वगळलेलं आहे ते वाशिम जिल्ह्याला वगळू नये आणि वाशिम जिल्ह्याचा त्या अतिवृष्टीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी आमची संभाजी ब्रिगेडची आग्रहाची मागणी आहे. धन्यवाद. त्या ठिकाणी तुम्ही काय सांगणार भाऊ? आपला वाशिम जिल्हा अतिवृष्टीमधून वगळण्यात आला, बरोबर आहे. तर या संदर्भात आपण काय, म्हणजे अधिकाऱ्यांशी आपण काय बातचीत केली, आपण त्यांना काय बोलले, आपण त्यांना काय पाठपुरावा केला? वाशिम जिल्ह्यामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचं चांगलं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी सध्या हतबल झालेला आहे. त्याचबरोबर आपला हा वाशिम जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा. तसेच शेतकऱ्याच्या सोयाबीनला 10,000 भाव मिळावा ही आमची संभाजी ब्रिगेडची रास्त मागणी आहे. रमेश भाऊ मुंजे हे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांची शासनाकडे अशी मागणी आहे का वाशिम जिल्हा हा आधीच आकांक्षित आहे. या ठिकाणी आणखी काही संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूया. आपलं नाव सांगा आणि आपली जे काही समस्या आहे किंवा आपण काय पाठपुरावा केला ते सांगा. नमस्कार, मी गजानन मारुतराव व्यवहारे, जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड वाशिम. आम्ही जो आज तहसीलला निवेदन दिलेलं आहे तो असा आहे की वाशिम जिल्हा आपला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे वाशिम जिल्ह्याचं आणि त्याचं नुकसान भरपाई आणि अतिवृष्टीमध्ये वाशिम जिल्हा समाविष्ट करावा ही आमची संभाजी ब्रिगेडतर्फे मागणी आहे. आणि याकरता आम्ही मॅडमशी तसं चर्चा केलेली आहे. काय बोलले मॅडम, काय म्हटलं? मॅडमला विचारलं की का बरं वाशिम जिल्हा वगळण्यात आलेला आहे. मग काय सांगितलं त्यांनी रिझन? त्यांनी रिझन आणखी काही GR वगैरे काही त्यांच्यापर्यंत आलेला नाही आहे आणि तो आला तर आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ, तेवढेच बोलू. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी संबंधित तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे. वाशिम जिल्हा अतिवृष्टीमधून वगळण्यात आला, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये शासनाकडून कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे GR आलेला नाही असं त्यांनी आमच्या म्हणजे मीडियासमक्ष पण सांगितलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांना पण सांगितलं आहे. परंतु मंगरुळपीरवरून जनता न्यूज, जिल्हा वाशिम.